ठीक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. आज जे आहे ते आणखी एक नवीन आपण म्हणूया की मेगा ट्रेंड्स म्हणा किंवा डिजिटल डेली लाईफ स्किल जे आहे आपलं ते आपण शिकून घेणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे गुगल फॉर्म्स. खरं पाहायला गेलं तर गुगल फॉर्म जे आहे ते त्याचा वापर आपण म्हणूया की तुमच्यापैकी सर्वांनी नक्की केलेला आहे, स्पेशली कोरोनाच्या पिरियडमध्ये. कारण त्यावेळी आपल्याला जे लर्निंग चालू होतं स्कूलमधलं किंवा कॉलेजमधलं, तर ते गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून आपलं टेस्टिंग किंवा बाकी सर्व चालू होतं. आता गुगल फॉर्म इवन तुम्ही आता आपल्या क्लासमध्ये कल चाचणीचा आपण टेस्ट जेव्हा घेतली, म्हणजे करिअर इन्क्लेशन टेस्ट, तर त्याचासुद्धा एक फॉर्म आम्ही तुमच्याकडनं भरून घेतला होता, ऑनलाईन भरून घेतला होता. तो जो फॉर्म आपण क्रिएट केला होता तो सुद्धा गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच केला होता. मग आता गुगल फॉर्म इतकं महत्त्वाचं का आहे? कारण त्याच्या माध्यमातून तुम्हाला डेटा कलेक्शन करणं, एखादा सर्वे करणं, एखादं रजिस्ट्रेशन करणं हे अतिशय सोपं जातं आणि ते डिजिटली पॉसिबल होतं. जसं उदाहरणासाठी तुम्हाला आपल्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं होतं, तर एक आपल्याला प्रिंटेड फॉर्म जो आहे तो आपल्याला भरावा लागला. पण तो प्रिंटेड फॉर्म न भरता तुम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून सुद्धा तो फॉर्म तयार करून आम्ही भरून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गुगल फॉर्म कसं क्रिएट करायचं हेच आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यामध्ये मग एखादं क्विजसुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकते. आता गुगल फॉर्म जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर ऑफकोर्स तुम्हाला गुगलचं अकाउंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे सुरुवातीलाच तुमच्याकडे आहे. आणि बेसिक स्किल्स ज्या फॉर्म क्रिएशनच्या आहे ते आपल्याला माहिती पाहिजेत. तर ते आपण आज थोडक्यात पाहूया आणि एक छोटासा आपण रजिस्ट्रेशनचा फॉर्म आपण तयार करून बघू, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल की फॉर्म्स कसे क्रिएट करतात. त्याची जी वेबसाईट आहे त्याचं नाव आहे forms.google.com. तर नेहमीप्रमाणे तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता, ज्या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म क्रिएट करता येणार आहे. तर forms.google.com ही वेबसाईट तुम्ही ओपन केलीत का ऑफकोर्स गुगल तुम्हाला लॉग इनला विचारेल. जर तुमचा लॉग इन अगोदरच असेल तर तो का विचारणार नाही. तुम्ही इथे पाहताय की वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म जे आता आपल्या क्लासतर्फे तयार करण्यात आले होते त्यांची नावं दिसतात. एक सॅम्पल अगोदर मी ओपन करून दाखवतो आणि नंतर मग आपण एक नवीन फॉर्म पण बनवूया. समजा आता या ठिकाणी एक करिअर इन्क्लेशन टेस्ट जी आपण घेतली होती, तर त्याचा हा फॉर्म आहे. त्याला ओपन केलं की हा फॉर्म अशा प्रकारे आपल्याला दिसतो. ठीक आहे. सुरुवातीला फॉर्मचं एक आपल्याला म्हणूया की बॅनर आहे. त्यानंतर त्या फॉर्म भरताना आपण काय काळजी घ्यायला हवी त्याची एक छोटीशी आपण इंस्ट्रक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअल फॉर्म जे आहे ते आपण चालू होतो. मग त्या तुमचा रोल नंबर, नाव किंवा कॉन्टॅक्ट नंबर, जेंडर हे सर्व आम्ही त्या ठिकाणी कलेक्ट केलं होतं. आता हा जो काय फॉर्म आपण तयार केला की हा आपण ऑनलाईन कोणालाही शेअर करू शकतो, वेगवेगळ्या माध्यमातून शेअर करू शकतो. आणि शेअर केल्यानंतर जर समोरच्या व्यक्तीने तो फॉर्म फिल केला तर त्याचा डेटा कलेक्शन हे ॲटोमॅटिक आपल्याला होतं. जसं तुम्ही सर्वांनी जेव्हा हा फॉर्म फिल केला होता तर डेटा कुठे आम्हाला आला, इथे रिस्पॉन्सेस नावाची टॅब दिसते. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे डेटा सर्व कलेक्टेड आहे आम्हाला, म्हणजे हे तुमचे ईमेल ॲड्रेस आहेत. त्याच्यानंतर थोडंसं खाली गेलात तर तुमचं रोल नंबर आलेले आहेत, त्यांची नावं आहेत, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. बरं, ही इन्फॉर्मेशन सर्व इथेच दिसते असं अजिबात नाही आहे. नंतर ह्या पूर्ण इन्फॉर्मेशनला तुम्ही काय करू शकता, गुगल शीट बरोबर याच्यापूर्वीच आपण ते शिकून घेतलेलं होतं, तर गुगल शीटला ते लिंक करू शकता. म्हणजे सर्व डेटा तुमचा जाणार कुठे, गुगल शीटमध्ये जाणार. आणि गुगल शीटवरनं नंतर पुन्हा तुम्ही डाउनलोड करून पुन्हा घेऊ शकतो, जसं आपण एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये मग डाउनलोड करता येईल आपल्याला. थोडक्यात काय तर डेटा कलेक्शन करणं हे खूप सोपं जे आहे ते आपल्याला गुगल फॉर्मच्या माध्यमातून शक्य आहे. आता आपल्याला जर स्वतःला नवीन एखादा फॉर्म बनवायचा असेल, कारण स्पेशली आता तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाणार आहात आणि कॉलेजमध्ये बऱ्याचशा इव्हेंट्स असतात, कार्यक्रम असतात आणि त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनचा एखादा फॉर्म तुम्हाला जर डिजिटल फॉर्मॅटमध्ये बनवायचा असेल, मग काय करायचं? सिम्पल आहे. त्यासाठी गुगल फॉर्म्समध्ये बघा इथे एक छोटंसं आपल्याला आयकन दिसतं ज्याचं नावच आहे न्यू फॉर्म. ठीक आहे. तर इथे न्यू फॉर्मवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ब्लँक फॉर्म जो आहे तो आलेला आहे. आता आपण एक उदाहरण असं घेऊया की तुम्हाला जसं आपल्या क्लासचं आता उदाहरण घ्या. आपल्या क्लासचा विद्यार्थ्यांचा हा जो काय फॉर्म आहे जो तुम्ही ॲडमिशनच्या वेळी आमच्याकडे भरला होता, आता हाच फॉर्म डिजिटल फॉर्मॅटमध्ये मला आता तयार करायचा आहे. म्हणजे गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करायचं आहे. मग आपण तो कसा तयार करू शकतो? सुरुवातीला जर पाहिलं तर इथे फॉर्मचं नाव आपल्याला विचारलं जातं. सध्या तिथे अनटायटल फॉर्म असा आहे. आपण तिथे क्लिक करूया आणि त्या ठिकाणी आपण फॉर्मचं नाव जे आहे ते टाईप करू. उदाहरणासाठी आपण इथे आता ॲडमिशन फॉर्म तयार करतोय म्हणून ॲडमिशन फॉर्म असं त्याला नाव देऊया.
त्याच्यानंतर तुम्हाला जे काय समजा हा ॲडमिशन फॉर्म बरेचसे विद्यार्थी भरणार आहेत असं गृहीत धरलं, तर त्या विद्यार्थ्यांना काही आपल्याला सूचना करायच्या आहेत की फॉर्म कसा भरायचा. मग त्या सर्व सूचना फॉर्म डिस्क्रिप्शन जे दिलेलं असतं तिथे तुम्ही टायपिंग करायचं. जसं एक सूचना मी अशी त्या ठिकाणी देतो, एंटर नेम इन कॅपिटल लेटर्स ओनली, म्हणजे ही एक माझी सूचना झाली. ओके, थोडक्यात काय तर अच्छा, याला तुम्ही बुलेट्स वगैरे पण देता. समजा इथे नंबरचं बुलेट आहे. आता हे टूलबार जे आहे ते आपल्या ओळखीचे आहे सर्वांच्या, म्हणजे मी काय पुन्हा एक्सप्लेन करत नाही आहे. समजा मला दुसरी सूचना अशी द्यायची की बाबा एंटर करेक्ट मोबाईल नंबर टू रिसीव कोर्स अपडेट्स. तर अशा ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही इझिली त्या ठिकाणी काय करू शकता, टाईप करू शकता. तर मी काय सर्व टाईप करत नाही आहे, पण आपल्याला रिक्वायरमेंट जशी असेल तशा त्या सूचना आपण टाईप करायला हवेत. हां, त्यातलं तुम्हाला समजा असं कॅपिटल लेटर हे शब्द आहेत त्याला मला उठून दिसल्या पाहिजेत, ऑफकोर्स त्याला बोल्ड वगैरे आपण इझिली ते करू शकतो. ओके, तर हे झालं. त्याच्यानंतर आता फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे क्वेश्चन असं विचारलेलं आहे. क्वेश्चन म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला कोणता डेटा कलेक्ट करायचा आहे. ओके, जसं आता आपण ॲडमिशन फॉर्म तयार करतो आहे विद्यार्थ्यांसाठी, तर ॲडमिशन फॉर्ममध्ये पहिली जी माझी रिक्वायरमेंट असणार आहे ती म्हणजे विद्यार्थ्याचं मला नाव हवं. मग क्वेश्चन जे आहे त्या क्वेश्चनच्या जागी आपण काय टाईप करायचं, जसं उदाहरणासाठी स्टुडंट नेम हे मी टाईप केलं. आता स्टुडंट नेम टाईप केल्यानंतर इथे पाहिलं तर इथे ऑप्शन 1 2 3 असं नकोच आहे आपल्याला. आपल्याला विद्यार्थ्यांनी नाव टाईप करणं तिथे अपेक्षित आहे, म्हणजे तिथे डेटा टाईप आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. त्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात त्याकडे जायचं नाही आहे, आपण त्यातलं निवडणार आहोत शॉर्ट आन्सर. म्हणजे विद्यार्थी काय करेल, इथे त्याचं आन्सर जे आहे म्हणजे थोडक्यात त्याचं नाव जे आहे ते तो काय करणार आहे, टाईप करणार आहे. म्हणजे माझं पहिलं फील्ड जे आहे ते आता तयार झालं. आता गुगल फॉर्म भरताना आणखी एक इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल रिक्वायर्ड नावाचं. रिक्वायर्डचा अर्थ काय, एखादा व्यक्ती फॉर्म भरत असताना ती माहिती कंपल्सरी त्याकडनं भरून घ्यायची का आपल्याला. जसं नाव तर मला कंपल्सरी आहे ना, विदाऊट नेम तर मला काय फॉर्म चालणार नाही. सो ते रिक्वायर्डचं ऑप्शन नेहमी आपण ऑन ठेवायचं. त्याच्यामध्ये इतर देखील काही मोर ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता, जसं डिस्क्रिप्शन देऊ शकता. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, जसं आपण इथे वरती डिस्क्रिप्शन दिलं होतं, काही अतिरिक्त माहिती त्यांना समोरच्या व्यक्तीसाठी ठेवली होती तशीच ठेवू शकता. आणि याच्यात एक व्हॅलिडेशनचा कॉन्सेप्ट असतो. व्हॅलिडेशन म्हणजे काय, समजा उदाहरणासाठी मोबाईल नंबर जेव्हा एखादा व्यक्ती एंटर करायला जाणार आहे तर तो 10 अंकीच पाहिजे ना, तो तुमचा 12 अंकी किंवा 9 अंकी असून चालणार नाही. ओके, म्हणजे त्याला म्हणतात व्हॅलिडेशन. ठीक आहे, ते पुढे बघू आपण नंतर. थोडक्यात काय तर माझं पहिलं फील्ड नावाचं होतं ते रेडी झालं. नावानंतर मला विद्यार्थ्याचं काय हवं, तर विद्यार्थ्याची समजा मला त्या ठिकाणी आपण एक फॉर्मचा जर आपण रेफरन्स घेतला तर मला समजा विद्यार्थ्याची एक बर्थ डेट हवी. आता बर्थ डेटसाठी मी काय करेन, तर इथे बघा राईट साईडला जे टूलबार आलेले आहेत याच्यामध्ये ॲड क्वेश्चनवरती क्लिक करायचं. ॲड क्वेश्चनवरती क्लिक केलं की दुसरा क्वेश्चन आला आणि त्या ठिकाणी मी टाईप करतो जसं बर्थ डेट. ओके, ज्यावेळी मी इथे बर्थडे शब्द टाईप केला तर गुगल फॉर्मनी इंटेलिजंटली काय केलं ते लक्षात आलं का, त्यांनी इथे बघा तुम्हाला डे मंथ इयर म्हणजे कॅलेंडर फॉर्मॅटचं जे टूल होतं ते ॲटोमॅटिक दिलं. ओके, म्हणजे आपल्याला ते घ्यावं लागलं नाही. तर हे घेतलं तर आपण असं बर्थ डेट घेतलेली आहे. बर्थ डेट नंतर मला समजा जेंडर हवं, तर त्या ठिकाणी मी पुन्हा प्लसवरती इथे क्लिक करतो आणि या ठिकाणी जेंडर असं टाईप करतो. जेंडर टाईप केल्यानंतर तुम्हाला समजा मेल फिमेल जे आपल्याला हवं ते तुम्ही ऑप्शनच्या स्वरूपामध्ये घेणार आहात, कारण एका वेळी एकच ऑप्शन निवडता येणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथे ऑप्शन जे आहे ते मल्टिपल चॉईसच ठेवायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जसं ओके. आणि ज्यावेळी मी मेल टाईप केलं त्याने बघा ॲटोमॅटिक काही ऑप्शन मला सजेस्ट पण केले. ओके, तर त्यात मला आणखी समजा फिमेल पण हवं और प्रिफर नॉट टू से, जे काही ऑप्शन्स तुम्हाला लागतील ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर असं हे जेंडर आलेलं आहे. जेंडर नंतर मला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा ॲड्रेस हवा आहे. त्या ॲड्रेससाठी पुन्हा मी त्या ठिकाणी ॲड क्वेश्चन करतो आणि मला जर ॲड्रेस हवा तर ॲड्रेस असं हेडिंग देऊया आपण
आणि त्याने ॲड्रेस असं हेडिंग दिल्यानंतर खाली बघा पुन्हा काय झालं, ॲटोमॅटिक लॉंग आन्सर टेक्स्ट घेतलं. लॉंग आन्सर टेक्स्टचा अर्थ असा आहे की तिथे मल्टिपल लाईनमध्ये तुम्ही 500 वर्ड्सपर्यंत सुद्धा टेक्स्ट लिहू शकता. ओके, मगाशी जे पहिलं नावासाठी घेतलं होतं ते शॉर्ट आन्सर होतं, म्हणजे त्यात कमी लिमिटेड नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपण टाईप करतो, इथे जरा जास्त आपल्याला कॅरेक्टर टाईप करता येणार आहेत. तर असा हा फॉर्म आपण तयार केला. ॲड्रेस टाईप झालं. ॲड्रेस नंतर मला समजा त्यांचं एज्युकेशन हवं आहे विद्यार्थ्याचं, तर एज्युकेशनसाठी पुन्हा मी ॲड क्वेश्चन करतो. ॲड क्वेश्चन केल्यानंतर मी या ठिकाणी हेडिंग देतो एज्युकेशन. पण एज्युकेशन त्या विद्यार्थ्यांनी निवड करण्यासाठी आपण जरा आणखी एक वेगळं ऑप्शन यूज करू. वेगळा ऑप्शन असा आहे की मल्टिपल चॉईसच्या ऐवजी तिथे आता ड्रॉपडाऊनचा वापर मी करू शकतो. ड्रॉपडाऊन म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण हे बघा, हे जे आता प्रकार आहे ना, इथे ज्यावेळी मी इथे क्लिक केल्यावर यादी आली माझ्यासमोर, यालाच ॲक्च्युली ड्रॉपडाऊन म्हणतात. ओके, मग मला सुद्धा इथे मी ड्रॉपडाऊन घेतो आणि मला त्याच्यात ऑप्शन देतो. जसं मी त्या ठिकाणी लिहितो SSC. ओके, सेकंड ऑप्शन जे आहे ते HSC, नंतर जे ऑप्शन आहे ते ग्रॅज्युएशन, नंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर आपण एक एक्स्ट्रा ऑप्शन असं ठेवू शकतो अदर म्हणून. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आपण एज्युकेशन त्याचं सेटअप केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरायला जाणार आहे तर त्याला याच्यापैकी एक काहीतरी ऑप्शन निवडायचं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. एज्युकेशन नंतर आता मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की विद्यार्थ्याला काहीतरी एखाद्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, मग त्याला कोर्सची निवड करता आली पाहिजे. मग पुन्हा मी काय करेन, ॲड क्वेश्चन करतो इथे. ओके, आणि इथे आपण सिलेक्ट कोर्स असं मी नाव देतो, हेडिंग देतो. आता कोर्स जेव्हा सिलेक्ट करायला जाणार आहे तर इथे सध्या मल्टिपल चॉईसचं ऑप्शन आपल्यासमोर आलं आहे. पण मल्टिपल चॉईसचं ऑप्शन आपल्याला उपयोगाचं होणार नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं, हे जे रेडिओ बटन असतात त्याचा उद्देश काय असतो, तर 10 आयटमपैकी एकच आयटम निवडू शकतो आपण, मल्टिपल नाही निवडता येणार. मग एखाद्या विद्यार्थ्याला 2 किंवा 3 कोर्स जर जॉईन करायचे असतील किंवा त्याचं जर सिलेक्शन त्याला करायचं असेल मग इथे करता येणार नाही. मग आपण जरा वेगळा ऑप्शन घेऊया. त्यासाठी पुन्हा जर आपण डेटा सेटकडे गेलो तर त्यातून आता मी चेकबॉक्सचं ऑप्शन घेतो. चेकबॉक्सचं ऑप्शन घेतलं, इथे मी कोर्सेसची काही नावं लिहितो. उदाहरणासाठी MSCIT, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, त्याच्यानंतर फोटोशॉप, बरीचशी आपण नावं टाईप करू शकतो, जसं हार्डवेअर, डेटा एंट्री अँड सो ऑन. जेवढी नावं तुम्हाला हवीत तेवढी सर्व टाईप करून घ्या. ओके, आता इथे जे आपण चेकबॉक्स घेतलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे की याचा अर्थ तिथे मल्टिपल आन्सर असणार आहेत. बरोबर, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 2 किंवा 3 कोर्स जरी सिलेक्ट करायचे असतील तरी तो करू शकतो. इतकं क्लिअर आहे नक्की? ठीक आहे. तर हे एक आपल्याला कोर्सचं ऑप्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक ऑप्शन त्या ठिकाणी विद्यार्थ्याला द्यायचं आहे की विद्यार्थ्याला त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. ओके, मग आता फोटो अपलोड करण्यासाठी पुन्हा मी ॲड क्वेश्चनमध्ये जातो. ॲड क्वेश्चनमध्ये गेल्यानंतर मी ते टाईप करतो अपलोड फोटो. पण आता फोटो जर अपलोड करायचा असेल तर हे ऑप्शनचं काय कामच नाही. तिथे आपल्याला काय करावं लागणार आहे, डेटा टाईप्समध्ये जाऊन तिथे आता मात्र मी ऑप्शन काय निवडणार आहे, फाईल अपलोडचं. आलं लक्षात? तर फाईल अपलोडवरती क्लिक केलं की मग तुम्हाला लेट रिस्पॉन्डंट अपलोड फाईल टू ड्राईव्ह. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी जर गुगल फॉर्ममधून फाईल अपलोड केली, म्हणजेच त्याचा फोटो जर त्याने अपलोड केला तर तो नेमका सेव्ह कुठे होणार आहे, तर तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये. आलं लक्षात? तर त्याची परमिशन तो आपल्याकडनं मागतोय की गुगल ड्राईव्हमध्ये मग तुम्हाला सेव्ह केलं तर चालेल का. तर आपण कंटिन्यू करूया आणि कंटिन्यू केल्यानंतर आता इथे फाईल अपलोडचा ऑप्शन आलेला आहे. बरं, फाईल अपलोड करत असताना तुम्हाला इतरही काय ऑप्शन येतात. उदाहरणासाठी अलाव ओनली स्पेसिफिक फाईल टाईप, म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणतीही फाईल अपलोड नको करायला, काही विशिष्ट प्रकारच्याच फाईल त्याने अपलोड करायला हवेत असं जर आपल्याला वाटत असेल तर ह्या ऑप्शनला यस करा. ओके, यस केल्यानंतर कोणतं त्याने अपलोड केलं पाहिजे, त्यांनी समजा इमेजेस फाईल अपलोड केल्या पाहिजेत, कारण फोटो म्हटलं की ते इमेजेस असणार आहे. मग इमेजचे फॉर्मॅट विविध असू शकतात. मग JPG फॉर्मॅट असतो, GIF फॉर्मॅट असतो, PNG फॉर्मॅट असतो, पण तो पिक्चरचाच फॉर्मॅट असणार आहे. ओके, तर इथे आपण फक्त इमेज घेतलेला आहे. शिवाय मॅक्झिमम नंबर ऑफ फाईल, किती फोटो त्याने अपलोड केले पाहिजे ते एकच करू द्या. तुम्हाला घेतात 5 किंवा 10 पण घेता येतील.
आणि फाईलची साईज किती पाहिजे, तर मी सध्या इथे फाईलची साईज 1 MB करतो, कारण ज्यावेळी आपण फोटो अपलोड करतो त्याची काय साईज एवढी मोठी नसते. समजा 10 MB साईज ठेवली आहे तर जास्त विद्यार्थ्यांनी अपलोड केलं तर गुगल ड्राईव्ह आपला भरून जाईल. लक्षाला मुद्दा काय तो, म्हणून आपण फाईलची साईज पण लिमिट करू शकतो. आणि इथे तुम्हाला हे ऑप्शन दिलेलं आहे बघा, व्ह्यू फोल्डर, म्हणजे ज्यावेळी तुमचं हा फोटो अपलोड होणार आहे तर गुगल ड्राईव्हच्या ह्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला ते सर्व फोटो एकत्र बघता येतील. ओके, तर अशा प्रकारे आपला फॉर्म जो आहे तो थोडासा आता रेडी होत चाललेला आहे. ठीक आहे, आता आपण असं गृहीत धरूया की जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याकडनं हवी होती तेवढी सर्व इन्फॉर्मेशनसाठी आपण तिथे क्वेश्चन सेटअप केलेले आहेत. मग आपला गुगल फॉर्म रेडी झाला का, तर टेक्निकली आपला 80% काम झालं आहे, पण 20% काम अजून बाकी आहे. ते काय, तर तेही आपण थोडक्यात लक्षात घेऊया. ओके, आता इथे जर वरती पाहिलं तर तुम्हाला रिस्पॉन्सेसचा ऑप्शन दिलेला आहे. याचा अर्थ हा फॉर्म जे कोणीही विद्यार्थी भरणार आहेत त्यांचे जे डिटेल्स जेव्हा आपल्याकडे जमा होतील ते रिस्पॉन्सेसकडे येतील. सध्या रिस्पॉन्सेस आपल्याला काय दिसतंय, 0, कारण अजूनपर्यंत फॉर्म आपण शेअर नाही केलेला, कोणी भरलेला पण नाही आहे, त्यामुळे माहिती का आपल्याकडे आलेली नाही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसरं महत्त्वाचं थोडंसं आपल्याला स्टडी करायचं आहे, ते आहे तुमचं गुगल फॉर्मच्या सेटिंग्स. आता सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं असतं, मेक धिस क्विज. आता क्विज म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रश्नमंजुषा. म्हणजे तुम्ही काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे, आन्सर दिल्यानंतर ते किती रॉंग आले आणि किती करेक्ट आले याचा रिपोर्ट आपल्याला मिळतो, त्याला म्हणतात क्विज. तर अशी क्विज पण तुम्ही तयार करू शकता. तर आपल्या क्लासतर्फे बऱ्याचशा क्विज जे आहे ते तुम्हाला व्हॉट्सॲपच्या आपल्या ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सॲपच्या मेसेजच्या माध्यमातून पर्सनली तुम्हाला नेहमी येत राहतील. तर त्या सॉल्व करा, त्याच्यामध्ये बक्षीस वगैरे आपण ठेवतो. ठीक आहे, तर त्या क्विजसुद्धा आम्ही इथेच तयार करतो, म्हणजे गुगल फॉर्ममध्ये. ओके, हां, तुम्हाला ह्या फॉर्मला सुद्धा क्विज म्हणून घ्यायचं असेल तर मग इथे आपल्याला हे ऑन करावं लागेल. सध्या आपली काय क्विज नाही आहे, सध्या आपलं ॲडमिशन फॉर्म आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सेसचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये गेलं की रिस्पॉन्सेसच्या वेळी तुम्हाला आणखी एक ऑप्शन इकडे दिलेला आहे, कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस. आता करेक्ट ईमेल ॲड्रेसेसचा अर्थ काय होतो, तुम्ही जेव्हा काही फॉर्म जेव्हा भरायला जाता ऑनलाईन त्यावेळी बघा कंपल्सरी तुम्हाला गुगलचं लॉग इन करावं लागतं. जर गुगलचं लॉग इन नाही केलं तर तो फॉर्म भरता येत नाही तुम्हाला. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हे व्हेरीफाईड ऑप्शन घ्यायचं असतं. व्हेरीफाईड ऑप्शनचा अर्थ असा आहे, जो कोणी हा व्यक्ती फॉर्म भरायला जाईल त्याला कंपल्सरी गुगलचं लॉग इनच करून त्याला भरता येईल, डायरेक्टली भरता येणार नाही. ओके, आता याचा फायदा काय होतो, तर समोरच्या व्यक्तीचं नाव वगैरे आपल्याला चांगलं ईमेल ॲड्रेस वगैरे मिळून जाणार आपल्याला. ओके, तर तो एक आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर आणखी एक ऑप्शन दिलेला आहे, सेंड रिस्पॉन्डंट अ कॉपी ऑफ देअर रिस्पॉन्सेस. म्हणजे जो कोणी व्यक्ती फॉर्म भरणार आहे तर त्यांनी जी फॉर्ममध्ये माहिती भरलेली आहे ती माहिती त्याच्या ईमेल ॲड्रेसवर गेली पाहिजे का ॲटोमॅटिक. तर ह्या ऑप्शनला आपण काय करायचं, ऑलवेज करायचं. जर त्याची रिक्वायरमेंट असेल, तो म्हणत असेल की बाबा मला माहिती पाठवा, तर त्यावेळी व्हेन रिक्वेस्टेड आपण ऑप्शन ऑन ठेवू शकतो, नाहीतर जनरली ते ऑफ पण असतं. त्याच्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे, अलाव रिस्पॉन्स एडिटिंग. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने फॉर्म भरून झाला, सबमिट पण केला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं मला काहीतरी ऑप्शन चेंज करायचं आहे, मग आपल्याला हे ऑप्शन दिलेलं आहे अलाव रिस्पॉन्स एडिटिंग. म्हणजे त्यांनी जे काही फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का त्याला. जनरली हे ऑफच ठेवलं जातं, कारण एकदा फॉर्म भरून झाल्यावर त्याच्यामध्ये सारखं एडिट होत राहिलं तर मग नंतर ते आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि सर्वात महत्त्वाचं, लिमिट टू 1 रिस्पॉन्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर तो फॉर्म भरला तर पुन्हा त्याला भरता येऊ नये. हां, पण याचं व्हॅलिडेशन कसं होणार, आपल्या गुगल फॉर्मला कसं समजणार की तो सेम व्यक्ती आहे, तर तो व्यक्ती कसा ओळखला जातो, तुमच्या ईमेल ॲड्रेसवरनं. आलं लक्षात. म्हणजे एखाद्या ईमेल ॲड्रेसवरनं एखाद्या व्यक्तीने फॉर्म भरला आणि सेम फॉर्म त्याला पुन्हा भरायचा असेल तर मात्र त्याला कंपल्सरी दुसरा ईमेल ॲड्रेसचा वापर करावा लागेल. ओके, तर ते ऑप्शन आहे. काही इथे इतर सेटिंग्स पण आपल्याला देण्यात आलेले आहेत. ओके, तेही आपण बघतो. फॉर्म डिफॉल्टमध्ये एक सेटिंग आपल्याला बघूया, कलेक्ट ईमेल ॲड्रेस ते आपण आत्ताच पाहिलं, आणि क्वेश्चन डिफॉल्ट हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर ओके, ठीक आहे. तर हे आपल्याला फॉर्मच्या सर्व सेटिंग्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. आता ह्या फॉर्मचं थोडं डिझायनिंगचा पार्ट आपण बघूया, कारण शेवटी समोरच्या व्यक्तीने फॉर्म ओपन केला की त्याला तो दिसायला सुद्धा सुंदर दिसला पाहिजे. तर त्यासाठी जर आपण पाहिलं तर इथे डिझायनिंगचा आपल्याला टूल दिलेला आहे, कस्टमाइज थीम. त्याच्यामध्ये जा, तुम्हाला तिथे फॉन्टची साईज चेंज करता येते, टेक्स्ट चेंज करता येतं. तुम्हाला समजा मला एक आपण म्हणूया की ऑरेंज कलर किंवा ग्रीन कलर हवा, कोणताही कलर हवा तो तुम्ही घ्या, ती थीम तिकडे लागू होते. तुम्हाला इव्हन बॅकग्राऊंड इमेज जर चेंज करायचं असेल तर चूज बॅकग्राऊंड इमेज घ्या आणि एखादा बॅकग्राऊंड इमेज तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकता. हे बघा, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड इमेजेस आपल्याला दिलेले आहेत.
इलिस्ट्रेशनचे आपण एखादा घेऊया, समजा एक हा ग्रीन कलरचा मला आवडलं ते मी घेतो आणि इन्सर्ट करतो, म्हणजे तो बॅकग्राऊंडला येणार आहे वरती इकडे, लक्षात आलं? ठीक आहे. तर असा आपला हा फॉर्म जो आहे तो जवळपास आता फायनल झालेला आहे, रेडी झालेला आहे. फॉर्म तर माझा रेडी झाला, पण आता त्याला मी समोरच्या व्यक्तींकडे पाठवणार कसं, ती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्या फॉर्मची एक लिंक आहे ती तुम्हाला आता तयार करायची. आता लिंक कशी तयार करायची, त्यासाठी बघा आपल्याला इथे सेंडचं ऑप्शन दिलेलं असतं. सेंडवरती क्लिक करा, तुम्हाला लिंकसाठी इथे हे लिंकचं ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा. ही तुमची लिंक आहे, पण लिंक जरा लांब वाटते ती, तर तिला शॉर्ट करायची असेल तर इथे शॉर्टन URL असं ऑप्शन असतं, त्याच्यावर क्लिक करा की एक लिंक छोटी तयार झाली. आणि ही लिंक आता आपण काय करू शकतो, Ctrl+C नेहमीप्रमाणे कॉपी करा आणि समोरच्या ज्या कोणाला व्यक्तींना हा फॉर्म शेअर करायचा आहे त्यांना ती शेअर करा. इथपर्यंत क्लिअर आहे. पण शेअर केल्यानंतर किंवा शेअर करण्या अगोदरच मला जाणून घ्यायचं असेल की हा फॉर्म समोरच्या व्यक्तीला कसा दिसेल. ओके, तर त्याची सुद्धा सोय आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल प्रिव्ह्यू नावाचं. प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक करा की हा फॉर्म तुम्हाला असा दिसणार आहे, असा म्हणजे समोरच्या व्यक्तीला अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे त्याला इंस्ट्रक्शन दिसत आहेत. आता जर पाहिलं तर ईमेल ॲड्रेस आपल्याला काय दिलेला आहे, कंपल्सरी दिलेला आहे. आता आपलं क्लासचं लॉग इन असल्यामुळे त्यांनी क्लासचा ईमेल ॲड्रेससुद्धा ऑटोमॅटिक घेतला पहा. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी नाव टाईप करेल, तो डेट कॅलेंडर ओपन करेल, बर्थ डेट त्याची सेट करेल, जेंडर सिलेक्ट करेल, ॲड्रेस टाईप करेल, एज्युकेशन मगाशी आपण घेतलं होतं, ड्रॉपडाऊन लिस्ट घेतलं होतं, एज्युकेशन तो निवड करेल. समजा इथे आपण उदाहरण म्हणून मी HSC घेतो. त्याच्यानंतर त्याला 1 किंवा 2 कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी MSIT किंवा ॲडव्हान्स एक्सेल ॲडमिशन घेतलं म्हणजे मल्टिपल सिलेक्शन करता आलं. त्याच्यानंतर तो फोटो अपलोडचा ऑप्शन आलेला आहे, ॲड फाईलवर क्लिक करून आपण फोटो जो आहे ब्राउज करू शकतो आणि ब्राउज करून फोटोची निवड करू शकतो, ओपन करू शकतो आणि मग तो फोटो तिथे अपलोड होणार आहे. फोटो अटॅच झालेला आहे आणि सर्वात शेवटी त्याची स्टेप काय असणार आहे, सबमिट. म्हणजे एकदा का ते सबमिट केलं की ह्या फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती ही आपल्या गुगल फॉर्ममध्ये रिस्पॉन्सेसमध्ये मग काय होणार आहे, जमा होणार आहे. इतकं क्लिअर आहे, नक्की लक्षात आलं? ठीक आहे. आता जो हा गुगल फॉर्म मी तयार केलेला आहे, खरं पाहायला गेलं तर हा थोडा सिम्पलच आहे, एकदम मी जास्त ॲडव्हान्समध्ये नाही गेलेलो. पण गुगल फॉर्ममध्ये आणखी थोडंसं ॲडव्हान्समध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सेक्शनसुद्धा बनवता येतात. सेक्शन म्हणजे काय, समजा एखादा फॉर्म खूप मोठा असेल तर त्याचे छोटे छोटे सेक्शन बनवता येतात, पेजेस बनवता येतात असं म्हटलं तरी चालेल. दुसरं त्याच्यामध्ये आणखी रिडायरेक्शन पण आपल्याला करता येतं. रिडायरेक्शन म्हणजे काय, एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी इथे जर ग्रॅज्युएशनचं ऑप्शन निवडलं तर त्याला एक वेगळा फॉर्म ओपन होईल. म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी वेगळे कोर्स असतील ना आपले, मग ग्रॅज्युएशन नंतरचे वेगळे कोर्स त्याला दिसतील. आणि जर त्याने इथे समजा SSC घेतलं तर SSC नंतरचे त्याला कोर्स दिसतील. म्हणजे वेगवेगळे पेजेस आपण तयार करू शकतो डिपेंडिंग की रिडायरेक्शन झालं. ओके, म्हणजे पेज तुमचं एखाद्या व्हॅलिडेशनवरती बदललं. आलं लक्षात? असंही आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकतं, पण तेवढ्या ॲडव्हान्स लेवलला मी सध्या जात नाही आहे, कारण तुमचं हे फर्स्ट टाईम आहे. त्यामुळे असं नको व्हायला की जास्तच कन्फ्युजन होणं. ओके, पण तुम्ही मात्र ते नंतर ट्रायआउट करून बघू शकता. तुम्ही ज्यावेळी फॉर्म क्रिएट करायला जाता तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन इकडे दिसतात. ओके, जसं इथे मी सेक्शनचं म्हणालो ते इथे दिसतं. तुम्हाला व्हिडिओसुद्धा एंटर करता येतो. ओके, व्हिडिओबरोबर तुम्हाला इमेज फोटो पण टाकता येतो. ओके, त्याच्यानंतर मग हे टायटल डिस्क्रिप्शन वगैरे काय बदलायचं असेल ते आपण बदलू शकतो. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही पर्सनली एखादा फॉर्म आज तयार करून बघा, पाहिजे तर हा सेम फॉर्म तयार करून बघितला तरी चालेल. काय होईल की तुम्हाला जी प्रोसिजर आहे, पद्धत आहे ती चांगल्या प्रकारे माहिती होईल आणि भविष्यात नक्कीच याचा वापर जो आहे तो तुम्हाला मग होऊ शकतो. स्पेशली तुमचा जर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये खूप सारे फॉर्म असे बनावे लागतात, कारण कस्टमरकडनं आपल्याला फीडबॅक घ्यायचा असतो. मग एक फीडबॅक फॉर्म मी तयार करून ठेवेन. आता ही जी काय लिंक आहे, समजा एक उदाहरण पुन्हा घेऊया. या लिंकमध्ये मी गेलो, लिंकला शॉर्ट केलं आणि लिंकला कॉपी केलं. ओके, कालच आपण कोणता टॉपिक शिकलो होतो, QR कोडचा. मग ह्या लिंकला काय करा, ह्या लिंकचा QR कोड तयार करा आणि तो तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. झालं आपलं काम. कोणाला किती लिंक टाईप करायची गरज नाही आहे किंवा त्या लिंकवर क्लिक करायची पण गरज नाही आहे. QR कोड स्कॅन केलं की काम झालं आपलं. ओके, तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की गुगल फॉर्मचं स्ट्रक्चर आहे जे आपल्याला जमायला हवं.